भगवान मधमेश्वराचा इतिहास असा आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासात होते, तर गोदावरीच्या किनारी चालत असताना त्यांनी अनेक ठिकाणी जसं आपण गोदावरीला त्र्यंबक नाशिकला अस्थि विसर्जन करतो, पिंडदान तिथं केलं जातं, त्याच प्रकारे प्रभू रामचंद्रांनी अनेक जागेवरती जिथं पवित्र जागा आहे, ही आहे आपली उत्तर वाहिनी, आपली अमृतवाहिनी. आणि या अमृतवाहिनीमध्ये तर या कुंभकालामध्ये जे काही अमृत राक्षसाचं शिर उडवण्यात आलं भगवान विष्णूने महिनी स्वरूपामध्ये, तर ते अमृत इथनं वाहिलेलं आहे. आणि त्यानंतर या अमृताचा जो झरा होता तो म्हणजे हा प्रवरा नदी. आणि या प्रवरा नदीच्या किनारी प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेस दशरथ राजांचं त्यांच्या वडिलांचं त्या पवित्र ठिकाणी या भगवान मधमेश्वराच्या दरबारामध्ये आणि साईडला नदीच्या किनारी तर या अमृत कुंभाच्या ह्या पर्वामुळं इथं पिंडदान विधी प्रभू रामचंद्रांनी ह्या नगरीमध्ये ह्या मधमेश्वराच्या समोर या ठिकाणी घाटावरती केला होता.